नमस्कार. आपण आज जरा ना आपल्या संविधानाचा सुरुवातीला जो प्रस्तावना होती त्याचा त्याचा काय शब्द होते ते वाचूया. आम्ही भारताचे लोक भारताचे एक संप्रभू लोकतांत्रिक गणराज्य बनवण्याचा आणि सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांची स्वतंत्रता, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता याची हमी देणारी बंधुता वाढवण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण करत आहोत. हे आपलं पहिलं प्रिएम्बल होतं. आणि 1976मध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळेला समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असं हे शब्द घातले त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे एम्ब्लेम हा न बदलताच न येणारा भाग होता. पुन्हा तो बदलला 1975-76मध्ये, पण तारीख मात्र 30 ठेवली नोव्हेंबर 1949ची. म्हणजे खूप मोठी ही हा जो बदल. आणि त्यावेळेला सगळे मंत्री वगैरे सगळ्यांना त्यांनी जेलमध्ये घातलं होतं आणि अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हे त्याच्यामध्ये घातलं. आणि आपला धर्म, आपला देश धर्मने, आपला देश हा धर्मसापेक्षच आहे पहिल्यापासून. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, तर युरोपमध्ये काय होतं, पोप यांच्याकडे धर्मसत्ता होती आणि राजाकडे राज्यसत्ता होती. पण पोपांनी राज्यसत्तेमध्ये खूप लुडबुड करायला सुरुवात केली आणि आपले नियम त्याच्यामध्ये घालायला लागले. तेव्हा मार्टिन लुथर किंग यांनी एक चळवळ केली आणि धर्मसत्ता आणि राज्यसत्ता ह्यांना टोटली, धर्मसत्तेने राज्यसत्तेमध्ये लुडबुड करायची नाही म्हणून त्याच्यासाठी तिथे हा सेक्युलरिझम हा शब्द काढला. आपल्यामध्ये, सनातनीमध्ये, आपल्या देशामध्ये धर्म म्हणजे तुमचं कर्तव्य आहे. रिलिजन हा एका पुस्तकाने, एका माणसाने दाखवलेल्या पंथावर चालणारं ते रिलिजन असतं. आपल्या धर्माला एक पुस्तक नाही, एक सांगणारा नाही आणि एकच माणूस अनेक वेळेला वेगवेगळे. म्हणजे आता मी जेव्हा नवऱ्याबरोबर वागते तेव्हा पत्नी धर्म करत असते, मुलीबरोबर वागताना मातृधर्म करत असते. एकूण काय, आपल्याला एक व्यक्तिमत्वाला सुद्धा अनेक भूमिका वठवायला लागतात, अनेक कर्तव्य पार पाडायला लागतात. तर त्या वेळेला ते करणं गरजेचं असतं, ते धर्म असतं. असं आपल्या याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्यामध्ये धर्माचं हेच एकम सत्यम विप्रा बहुधा वदंती, म्हणजे एकच सत्य वेगवेगळ्या पद्धतीने समजवता येतं, असं आपल्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण कर्तव्य म्हणून धर्म मानताना आणि रिलिजनचा आणि धर्माचा इथे सगळा हे केलं, मिक्स केलं आणि हे शब्द घातले. आंबेडकरांनी ज्या वेळेला आपल्या संविधान सभेमध्ये सेक्युलरिझम आणि सोशलिस्टमध्ये विचार झाला तेव्हा पूर्णपणे त्याला विरोध केला होता की आपला देश हा धर्मसापेक्षच आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेला त्यांनी कडाडून विरोध केला होता. आणि सोशलिझम ही प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा
थॉट असू शकतो, अजेंडा असू शकतो, तो देशाचा नाही, असं त्यांनी क्लिअर हे केलं होतं. एवढं सगळं असतानासुद्धा त्यांच्या विचारांच्या अगेन्स्ट जाऊन आणि प्रिएम्बलेम बदलताच येत नाही हे माहीत असूनसुद्धा म्हणजे तशा आणीबाणी करून चुकीच्या मार्गाने हे शब्द घातले गेले आपल्या संविधानाच्या प्रिएम्बलेममध्ये. आणि त्याच्यानंतर आता 1975पासून आतापर्यंतसुद्धा बहुमताचं सरकार असं झालंच नाही, नेहमी आघाडीचं झालं. आणि 2/3 म्हणजे जोपर्यंत मतं मिळणार नाही तोपर्यंत पुन्हा ते बदलून पहिल्यासारखं करता येत नाही, हा मोठा घोळ आहे. त्यामुळे कोणीच त्याला अजून त्याला टचच केला नाही. म्हणून अश्विनी उपाध्याय म्हणून एक वकील आहेत, त्यांनी कोर्टाकडे धाव घेतलेली आहे आणि कोर्टाकडे PLA घातलेलं आहे की आपल्या देशाचं प्रिएम्बलेम कधीच बदलता येण्यासारखं नाही, ते पहिल्यासारखं ठेवायला लागणार आहे. कारण आज एखाद्याला दिली बदली करायला आणि ते पण मागच्या डेटने, तर उद्या पुढचा कोणी काही बदल करेल आणि तीच डेट घालेल, हे अतिशय चुकीचं आहे. पण अजूनही त्या केसचा सुद्धा निकाल झाला नाही आणि जोपर्यंत 2/3 मतं मिळणार नाही तोपर्यंत संविधानामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने घातलेले हे शब्द आपल्याला काढता येणार नाही. मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही प्रिएम्बलेमच्या शब्द तुम्हाला इथे पाठवते, बघा, वाचा. थोडंसं आपल्याला हे थोडं माहीत असावं असं मला वाटलं, म्हणून मी हे सांगितलं. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.